नमस्कार माझा श्रोतेला न थोरा, नमस्कार माझा श्रोतेला न थोरा, नारी आणि नर सर्वयासी, नारी आणि नर पुनश्च तुम्हा सर्व संत साधू संत मायबाप मंडळी, आमचे आदरणीय शिवभक्त पारायण गायनाचार्य आमचे हनुमंतराव पाटील उपस्थित झाले, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. आमचे भाऊजी या गावचे जावई नागनाथ पाटील बासरे, आदरणीय आमच्या मिनकीचे आमचे अध्यक्ष भजनी मंडळाचे फार मोठं कृपा सिंधू, त्या सर्वांचं प्रेम आहे, त्या सर्व परिवाराच्याही चरणावरती नतमस्तक होऊन उपस्थित तुम्ही श्रोतेजन तुम्हा सर्वांना शरणू शरणार्थी करून सेवेला सुरुवात. शिवहार 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 सज्जन हो, तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शिवसंत वैराग्य मूर्ती लक्ष्मण महाराज यांचा 4 चरणाचा जीवनामध्ये भगवंतावर, भगवंताच्या नामस्मरणावर, भजनावर किती निष्ठा असावी, किती विश्वास असावं, किती प्रेम असावं, हा परमार्थावर निष्ठा, प्रेम, विश्वास शिकवणारा अभंग आहे. शिवहार या अभंगाच्या माध्यमातून लक्ष्मण महाराज समाजाचं, तुमचं आमचं सांत्वन करतायत, तुमची आमची समजूत घालत आहेत, तुम्हा आम्हाला समजावून सांगतायत, सांत्वन करतायत. काय सांत्वन करतायत? सज्जन हो, माझ्या मायबापांनो, मानवी जीवनामध्ये, तुमच्या आमच्या जीवनामध्ये नेहमी सुखच येईल असं नाही, नेहमी आनंदच राहील असं नाही, नेहमी लग्नाचे दिवस, आनंदाचे दिवस, प्रेमाचे दिवस, उत्साहाचे दिवसच राहतील असं नाही. मग कधी कधी दुःख येईल, वाईट प्रसंग येईल, नको ती वेळ येईल, संकट येईल. पण अशा दुःखाच्या प्रसंगात, वाईट प्रसंगात, नको त्या प्रसंगामध्ये तुम्ही आम्ही देवाच्या नावाला विसरू नये, परमार्थाला विसरू नये, नामचिंतनाला विसरू नये. काय विसरू नये? कारण संसार आहे, मानवी जीवन आहे. या मानवी जीवनामध्ये, संसाराच्या जीवनामध्ये सुख दुःख रात्र दिवसाप्रमाणे आहेत. दिवस येते, रात्र येते, दिवस येते, रात्र येते, तसं आहे सुख दुःख. मग सुख दुःख आले म्हणून का भजन सोडावं का? भगवंताचं नामस्मरण सोडावं का? अजिबात नाही. कितीही वाईट प्रसंग आला, दुःख आलं, देवाचं नाव विसरू नका, भगवंताचं भजन विसरू नका. काय विसरू नका? कारण सुख दुःख हे काय तुम्ही आम्ही जास्त कमी जास्त कितीही प्रामाणिकपणे कष्ट करू द्या, जगू द्या, आपल्या हातात नाही. ते कुणाच्या हातात आहे? ते आपल्या प्रारब्धाच्या हातात आहे, ते आपल्या नशिबाच्या हातात आहे. आणि त्यामुळं या सुखदुःखाची, संसाराची चिंता करू नका. चिंता कशाची करा? या जन्माला आल्यानंतर चिंता स्वहिताची करा, चिंता भगवंताच्या परमार्थाची करा, चिंता नामस्मरणाची करा. करायचंच असल तर या जीवनात आल्यानंतर परोपकार करा, सेवा करा, संताची, देशाची, धर्माची. आणि अशी संत संगती करत देवाची, देशाची, धर्माची सेवा करत करत या जीवनामध्ये देह झिजवत, स्वहित करत, भजन करत आम्ही जीवनाची सांगता करावी. का सांगता करावी? कारण या जन्माचं एकच शाश्वत आहे. एकाच गोष्टीसाठी जन्माला आलोय. कशासाठी? देवाचं भजन करायला जन्माला आलोय. आणि या जन्मात येऊन जर भजन घडलं तर या जीवनाचं सार्थक आहे. किंबहुना जन्म वाया गेला. म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात, या संसारात नंतर काय करा? लक्ष्मण म्हणे करा हो भजन. काय होईल? भजन जर केलात ना, संसारामध्ये सुख दुःख संकटा अविद्या हे सगळे भव दुःख संपतील. 84चा फेरा संपल. आणि होईल काय? देव तुम्हाला न्यायला येईल, देव तुमच्या जवळ राहील, तुम्ही आम्ही देवच व्हाल. कशामुळं? केवळ भजनामुळं, नामचिंतनामुळं. आणि म्हणून काय करा? एकच काम करा, देवावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. शिवहर हर अभंगाचा सार तुमच्या पुढे ठेवला, अभंगाचं महत्वाचा गाभा तुमच्या पुढे ठेवला. आता कीर्तन संपलं म्हणायला काय हरकत नाही. आता लाईट जाऊ द्या, पाणी येऊ द्या, वारवादन सोडू द्या. आता कवाय गुरुराज माहुली घेतलं तरी घर नाही. काही काळजी करू नका. कुठलीच
भीती नाही, लाईट जाणार नाही, काहीच होणार नाही. एक आहे माझ्या गुरुमाऊलीची कृपा माझ्यावर. 10 वर्षापासून कीर्तन चालू आहेत. 10 वर्षापासून एवढं उन्हाळ्यामध्ये वारं वादन सुटतंय, पाणी पाऊस येते, पण गादीवर उभं राहिल्यानंतर अजून कुठं गादी मोडावीन, कीर्तन संपून गुरुराज माऊली घावा अशी वेळ आली नाही कीर्तनामध्ये. 10 वर्षापासून माझ्या भगवंताची कृपा आहे. लाईट जाईल येईल, पण लाईट गेली तिकडं झाली असं नाही. आमचे प्रल्हादांना म्हणले, महाराज आपला घंटा दीड घंटा आता कीर्तन तसंच करावं लागणार, लाईट येणारच नाही म्हणले. काळजी करू नका म्हणलं. लाईटला तर कशाचं आलंय, सगळे MSC लाईट येऊन बसावं लागेल म्हणलं. गावात कार्यकर्ते तसेच आहेत, लाईट येत नाही तर काय झालं, लाईटही आली, सगळी व्यवस्था आहे. आणि म्हणून या गुरुमाऊलीची, आपल्या भगवंताची, नरसिंहाची कृपा आहे. त्याच्या कृपेने सारं चालतं, त्याच्या वैभवाने चालतं. वृक्षाची आपाने हले ज्याची सत्ता. महाराज म्हणतात ना, तूच करता करविता देवा अवघे तुझे सत्ता, देवा अवघे तुझे सत्ता, देवा अवघे तुझे सत्ता, देवा अवघे तुझे तुझ करता करविता, देवा अवघे तुझे सत्ता, देवा अवघे तुझे सत्ता, देवा अवघे तुझे सत्ता. देवा अवघे तुझे संत तुम्हा मला नेहमी या मानवी जीवनामध्ये देवाच्या अस्तित्वाची ओळख करून देतात. भगवंताच्या कार्यापुढं, भगवंताच्या अस्तित्वापुढं, गतीपुढं माणसाचं काहीच चालत नाही. आपलं तिळभर चालत नाही, कणभर चालत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचेच आले नाही. आणि मग हे आयुष्य कसं आहे माणसाचं? महाराज, माणसाचं आयुष्य म्हणजे झाडाचा वाळलेला पाला पाचोळा आहे. किती वाळलेला पाला पाचोळा आहे. या जीवनाचं, या देहाचं, या मानवी जीवनाचं अस्तित्व काही नाही. किती अस्तित्व आहे तुमचं आमचं? पाण्यावरच्या बुडबुडे इतकं अस्तित्व आहे या मानवी जीवनाचं. इको कमी करा, एवढा अस्तित्व शून्य आहे, एवढा अस्तित्व शून्य आहे. माणसाच्या जीवनाचा तीळ मात्र भरोसा नाही. भरोसा तर सोडा, माणसाचं कर्तृत्व तरी काय लय मोठं आहे काय? काहीच मोठं नाही. माणूस म्हणतोय, अज्ञानामुळे म्हणतो. काय म्हणतो? मी करतोय, मी करतोय. काय मी करतोय? लग्न मी लावतोय, सप्ताह मी करतोय, संसार मी चालवतोय, घर मी चालवतोय. आपण काही चालवत नाही. संसार चालवत नाही, लग्न चालवत नाही, सप्ते चालवत नाही. मायबापानं आपल्या डोळ्याची पापणी सुद्धा आपण हलवत नाही. देवाच्या मनावर आहे. किती दिवस तिथं ठेवायचं, किती दिवस आमचा वेळ संपल्यानंतर मसनवट्यात न्यायचं, त्याच्या मनावर आहे, त्या परमात्म्याच्या मनावर आहे. किती वेळ आपल्या हातात आहे या गोष्टीचं सुद्धा आपल्याला चिंतन नाही. महाराज म्हणतात ना, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. या देहाचा, आयुष्याचा, मानवी जीवनाचा तीळ मात्र भरोसा नाही. एवढं शुल्लक जीवन आहे, एवढं शुल्लक जीवन आहे. माणसाला एका दिवशी जायचंय, संपायचंय, काहीच हातात नाही. मग माणसाचं जीवन या मरणाला, या सुखदुःखाला, या परमात्म्याला जाणीव ठेवून आहे का? नाहीये. असं जगू लागलेत माणसं जसं काय अमृत झालेत, जसं काय अमृत पिऊन आलेत. लोकांचं जीवन असं आहे. आम्ही विसरलोय. कशाला विसरलोय? आम्ही आमच्या देहाला विसरलोय. महाराज म्हणतात, आम्ही बैमान झालो. माणसानं बैमान होऊ नये. कुणाला बैमान होऊ नये. जगात 3 गोष्टीला माणसानं बैमान होऊ नये. एक, तसं तर कुणालाच बैमान होऊ नये, पण कमीत कमी आम्ही आमच्या जन्मदात्याला, मायबापाला बैमान होऊ नये. नंबर 1. हो गई रे बेईमान दुनिया, हो गई रे बेईमान, हो गई रे बेईमान दुनिया, हो गई रे बेईमान, हो गई रे बेईमान दुनिया, हो गई रे बेईमान, हो गई रे बेईमान दुनिया, हो गई रे बेईमान. माता पिता को कोई नहीं मान,
बैमान झाले, ज्यानं जन्म दिला त्यालाच बैमान झाले. हो गई रे बैमान दुनिया, हो गई रे बैमान. माता पिता को कोई ना जाने, औरत को बहुमान रे. कुणाला? बायकुला, जावयाला, सोयऱ्याला, युवाला बैमान. संतांना कुणी विचारणं बैमान झालोय. माणसानं बैमान होऊ नये, कुणाला बैमान होऊ नये. तसं तर कुणालाच बैमान होऊ नये. पण महाराज सांगतात 3 माणसाला मी बैमान होऊ नये. कुणाला? ज्यांनी जन्म दिला त्या मायबापाला बैमान होऊ नये पहिलं. दुसरं, साधू संतांना बैमान होऊ नये. ज्यांनी हा परमार्थ दाखवला, जीवनामध्ये कसं जगावं वागावं, आमच्या जीवनाचं आचरण शिकवलं, क्रिया शिकवली, जीवन दिलं तुमच्या आमच्या पुढं. आणि तिसरं गोष्ट, ज्यांनी जीवन दिलं, शरीर दिलं, श्वास दिलं, त्या परमात्म्याला कधी विसरू नये. या 3 गोष्टीला कधीच माणसानं बैमान होऊ नये. शिवार. आणि मग बघा आता माणसाचं जीवन या सगळ्यांना आठवण ठेवून आहे काय? या सगळ्यांची जाणीव आहे का? नाही, नाहीये. लोक बैमान झाले, विसरले, कोणाला विसरले? या सगळ्या परमार्थिक जीवनाला विसरले. आणि माणसं विसरल्यामुळे झालं काय? जेव्हा जेव्हा आम्ही परमार्थाला विसरू, देवाला विसरू, धर्माला विसरू, आमच्या जीवनात अभिमान विसर पडला म्हणून, विसर पडला संसाराच्या अज्ञानामुळे विसरलोय. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही आम्ही भगवंताला विसरू, माणसं म्हणतात का होईल? जीवनात दुःख आल्याशिवाय राहत नाही. माणसं कशामुळे देवाला विसरतात? गोड देवाकडे लोक का नाही येतात? एवढं गावोगाव सप्ते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिवपाठाला या, पारायणाला या, गाथा भजनाला या, प्रवचनाला या, कीर्तनाला या. आरडून आरडून कार्यकर्त्याचे गळे गेले, गायकाचे गळे गेले. एवढं आरडून आरडून आम्ही किती आलो, आम्हाला येणं झालं नाही. का माणसं इसरत असतील? का माणसं देवाकडे येत नसतील? तुम्ही आम्ही देवाकडे न येण्याची संतांनी 3 कारणं सांगितली. आम्हाला देव का आवडत नाही, का आमचा पाय देवाकडे येत नाही? संतांना 3 कारणे सांगितले. एक, आम्हाला परमार्थाची लाज वाटते. काय वाटते? आम्हाला लाज वाटते. दुसरं कारण, आम्हाला आळस वाटतो. आणि तिसरं कारण, अभिमान आहे. मी पाटील आहे, मी कसा बसतो कीर्तनात? मी गावचा एवढा मोठा सरपंच आहे, मी पाटील आहे, मी कीर्तन करतो का? मी भजन करतो का? मी पंक्ती वाढतो होय, मी झाडून काढतो होय? अभिमान आहे. ज्या ज्या वेळे माणसाच्या जीवनामध्ये लाज वाटल परमार्थाची, आळस वाटल, अभिमान वाटल, विसरून घ्या आमच्या जीवनात पाप वाढले. शिवहार शिवहार. आम्हाला जर देव आवडत नसल, देवाकडे आम्हाला यावं वाटत नसल, हे 3च कारण आहेत. आम्हाला जर देवाकडे यावं वाटत नसल तर काय? अभिमान वाढला.
आम्हाला जेव्हा जेव्हा अभिमान, दोनच गोष्टी आहेत आम्ही देवाला न विसरण्याची. कशामुळं? कुठलीही गोष्ट आम्ही का विसरतो? एक तर ती गोष्ट आम्हाला मिळतच नसल तर विसरतो, आणि दुसरी गोष्ट ती गोष्ट आत्ती मिळाली तरच विसरतो. आम्हाला देवानं सगळं किती दिलंय. नरसिंहानं एवढं दिलं, एवढं दिलं. गावात असं घर नाही ज्याच्या घरावर स्लॅब नाही. आता हा असं घर नाही, खायला प्यायला मिळत नाही असं म्हणल्यासारखं. गरीबातल्या गरीब घर बांधले आज. लेकर बाळ, आपला संसार एवढ्या वैभवात चालू आहे. साध्या घरामध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर आहे, गाड्या घोड्या, खायला प्यायला अन्न. काय देवानं कमी केलंय आपल्याला आता? हा विचार करा, काय परिस्थिती होती पूर्वीची, या म्हाताऱ्या माणसांची, पूर्वीच्या लोकांची. खायला अन्न नव्हतं, कुठल्या गोष्टीचं वैभव नव्हतं. पण गावगाव परमार्थ आलं, धर्म आलं, सत्य चालू झालं. आम्हाला देवानं काही कमी केलं नाही. एवढा मग घर भरले, भरभराटी झाली. कशानं भरभराटी झाली? संसारानं भरभराटी झाली. पण आम्ही परमार्थानं गरीब झालो, दरिद्री झालो. गावगाव सत्य वाढले, पण सत्याच्या माध्यमातून भजने बंद झाले. कीर्तनाला कुणाकडे येऊ वाटना, आम्हाला सत्याला दान करा वाटना, मंडपात बसा वाटना, भजन ऐका वाटत नाही. आता मनमत माऊलीची वारी नकोय आम्हाला काय वाटायला लागलं? हम दो हमारे दो. माझ्या घराच्या बाहेर निघू नये, संसाराच्या बाहेर निघू नये. किती बी संसाराची लग्न, आता उद्या बायका सुद्धा नाचतील लग्नामध्ये, बायका सुद्धा. बघा तुम्ही आता अलीकडे परिस्थिती निघाली, वरातीमध्ये बायका नाचायला लागल्यात. वरातीमध्ये बायका, मायबापानो हात जोडून सांगतो, वरातीमध्ये रस्त्यावर बायकांनी नाचू नये. बायका, स्त्रिया रस्त्यावर कुठं नाचतात माहिती आहे काय? त्यासाठी एक गाव प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये, जिथं स्त्रिया रस्त्यावर नसतात, बाजारात नसतात, जत्रेमध्ये नसतात. आमच्या नांदेड लोह्यामधलं माळेगाव प्रसिद्ध आहे त्यासाठी. शिवहार शिवहार प्रसिद्ध आहे स्त्रिया नाचण्यासाठी. आम्ही नाचावं नाही? माझे संत नाचले, अक्का महादेवी, जनाई, हे सगळ्या संत नाचल्या. पण कशामध्ये? गाऊ नाचू आनंदाने, 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 ओ ओ ओ ओ, गाऊ नाचू आनंदाने, गाऊ नाचू आनंदाने, गाऊ नाचू आनंदाने, गाऊ नाचू सप्त्यामध्ये टाळ घेऊन, कपाळाला भस्म लावून, गळ्यामध्ये इष्टलिंग घालावा आणि वारीमध्ये या, पावलं खेळा, भजनात नाचा, शिवपाठ करा. अहो इथं जर पावलं खेळात, इथं आनंदानं वैभव केलात, विश्वास सांगतो देव तुमच्या पोटाला येईल, देव तुमच्या आमच्या घरी येईल. का? वेडे झाले, पण संत भजनात वेडे झाले, नामस्मरणात वेडे झाले. आम्ही कुठं वेडे होतोय? नको त्या ठिकाणी वेडे होतोय. आम्ही खऱ्या परमार्थाला, खऱ्या धर्माला, खऱ्या आपल्या मार्गाला, धर्माला विसरून चालतोय. संत म्हणतात या गोष्टीला विसरू नका. काय करा? जीवनामध्ये निष्ठेनं वागा, धर्मानं वागा, आचरणानं वागा. संसारामध्ये किती सुख आलं, दुःख आलं, आनंद आला म्हणून माजू नका. लक्ष ठेवू नये का? फार वैभव आलं, देवानं दिलं म्हणून अभिमान करू नका, गर्व करू नका, मीपणा करू नका, अहंकार करू नका. त्यानं कधी देईल
देणं त्याच्या हातामध्ये आहे आणि घेणं सुद्धा त्याच्या हातामध्ये आहे. तुम्हाला माहित आहे तो भगवंत भोळा आहे, पण लक्षात घ्या त्याला तिसरा डोळा सुद्धा आहे. त्यानं काय येत नाही, त्याची भक्ती करा, त्याचं वैभव आहे, त्याचं भजन करा. अहो त्यानं काय दिलं नाही भक्ताला? त्याच्या भक्तीचं वर्णन केलं, त्याच्या नामस्मरणाचं वर्णन केलं, भगवंताच्या गुणाचं वर्णन केलं. महाराज म्हणतात रावणाने भक्ती केली राज्य दिले श्री सहित आत्मलिंग श्री सहित आत्मलिंग रावणाने भक्ती केली राज्य दिले त्याला. रावणाने भक्ती केली राज्य दिले. श्री सहित आत्मलिंग दिला. श्री सहित आत्मलिंग दिला. रावणाने भक्ती केली राज्य दिले त्याला. रावणाने भक्ती केली राज्य दिले त्याला. राज्य दिले त्याला. राज्य दिले त्याला. महाराज तो देण्यासाठी बसलाय, परमात्म्याचं कामच आहे. तुम्ही भक्ती करा, तो तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. त्यानं देत असताना किती वैभव देईल याची गॅरंटीच नाही. काय दिलं? सोन्याची रंका दिली लावण्याला. रावणाकडे होतं काय? रावणाकडे काही नव्हतं. भक्ती केली, शिवभक्ती केली, सोन्याची लंका तर दिलीच. पण रावण म्हणला महादेवा काय राहिला आता? तुझी बायको फार सुंदर दिसायली, घेऊन जाय म्हणलं महादेव. किती बोळा, स्वतःची बायको दिली रावणाला. भक्ती पुढं, पण विश्वास करा याच भक्तीचा अभिमान झाला कुणाला? दक्ष राजाला. शिरछेद झाला तयाचा की. महाराज म्हणतात त्याला अभिमान झाल्यानंतर भक्ताचं अधपतन करायला तो विसरत नाही. मग आमच्या जीवनामध्ये सुख दुःख या संसारामध्ये येतील जातील, आम्ही काय करावं? अभिमान करू नये, आम्ही गर्व करू नये, आम्ही मीपणा करू नये. आम्ही कधी भगवंताच्या भजनाला विसरू नये, कधी त्याच्या कार्याला विसरू नये, कधी त्याच्या अस्तित्वाला विसरू नये. ज्या दिवशी त्याच्या अस्तित्वाला विसरलो, भगवंताच्या नामस्मरणाला विसरलो, तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख झाल्याशिवाय राहत नाही. आणि महाराज म्हणतात हे सुख दुःख कशामुळे आहे? तुम्ही आम्ही म्हणतोय ना सुख दुःखाची गोष्ट. आज आनंद आहे, सुख आहे, दुःख आहे, ह्याची चिंता करू नका. हे कसं आहे हे तुमच्या आमच्या हातात नाहीये. हे तुम्ही आम्ही करतो मला तरी होत नाही, आणि सुखी राहतो मला तरी राहता येत नाही, दुःखी होतो मला तरी होत नाही. हे कसं आहे? जीवन जगणं माणसाच्या हातात नाही, संसार करणं आपल्या हातात नाही. संसाराचं सुख दुःख, संसार कसा आहे याचं अस्तित्व काय आहे? अभंगाच्या पहिल्याच्या सुख दुःख हो भारतासाठी. सुख दुःख हो भारतासाठी. सुख दुःख हो भारतासाठी. सुख दुःख हो भारतासाठी. खंती वागवून खंती वागवून खंती वागवून कळावा. खंती वागवून खंती वागवून खंती वागवून कळावा. सुख दुःख हो भारतासाठी. सुख दुःख हो भारतासाठी. सुख दुःख हो भारतासाठी. हे खंती वागवून खंती वागवून खंती वागवून कळावा. खंती वागवून खंती वागवून खंती वागवून कळावा. सुख दुःख हो प्रारब्धाद्वारी. सुख दुःख हो प्रारब्धाद्वारी. सुख दुःख हो प्रारब्धाद्वारी. सुख दुःख हो प्रारब्धाद्वारी. खंती वागवून कळावा. खंती वागवून कळावा. खंती वागवून कळावा. सुख दुःख हो प्रारब्धाद्वारी. खंती वागवून कळावा. खंती वागवून खंती वागवून कळावा.
सांत्वन करतायत. काय सांत्वन करतायत? उपदेश करतायत. सज्जन हो, जीवनामध्ये हे जीवन जगत असताना, संसार करत असताना नेहमी आनंदच होईल असं नाही, नेहमी सुखाच्याच गोष्टी येतील असं नाहीये. खरं सांगू का, या संसारामध्ये सुख ही नावाची गोष्टच नाही म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, ज्या सुखाला तुम्ही आम्ही भुललोय, सुख ज्याला म्हणतोय हे सुख नाहीयेच. हे सुख नाहीये मग काय आहे? आम्ही लग्न लावतो हे सुख नाही तर काय आहे? आम्हाला पोरग झालं हे सुख नाही तर काय? घर बांधलं सुख नाही तर काय? पोराला नोकरी लागली सुख नाही तर काय? नातू झाला, नात झाली, सुख नाही तर काय आहे? महाराज म्हणले, सुख नाही, दुःखच आहे. पण दुःख कसं आहे? सुखाचे कपडे लेवलेले दुःख आहे. संसारातलं सुख कसं आहे? हे लग्न, वराती, हे घर बांधणं, नोकरी लागणं, बोरला पाणी लागणं, घर बांधणं, एवढं वैभव आहे ना संसारातलं, ज्याला तुम्ही आम्ही सुख म्हणतोय, सुख म्हणतोय. सुख नाहीच, हे काय आहे? दुःखच आहे. पण दुःख सुखाचे कपडे लेवलेले दुःख आहे. त्यामुळं आपल्याला वाटत हे सुख आहे. कसं आहे? डुप्लिकेट आहे. मध्ये काय? मध्ये घाणच आहे. कारण संसारात सुख अशी गोष्टच नाही. कसं आहे? सुख पाहता जवा एवढे, दुःख पाहता पर्वता एवढे. संत म्हणतायत, तुम्हाला वाटतंय काय संसारात सुख मिळालं म्हणून? नाहीये, तीळ मात्र सुख नाही. मग एका ठिकाणी मनमत माऊली म्हणतात, मनमत शिवलिंग म्हणे संसारात सुख अनुमात्र नसे काही. अनुमात्र म्हणजे कना एवढं सुख नाही. मग कसा आहे संसार? संसार दुःख मुळ चौकडे जंजाळ, विश्रांती नाही कोठे, रात्र तळमळ तळमळ तळमळ. जीवाला काय आराम आहे का? महाराज एवढी तळमळ, एवढी बेजारी सांगूच नका म्हणली. धडपड. मला कीर्तनाला येणं होईना आलंय. मला एक माणूस काय म्हणलं, मला महाराज सत्याला येणं होईना आलंय, कीर्तनाला येणं होईना आलंय. मी म्हणलं का बाबा, काय अडचण नाही? नाही महाराज, मला लई संसाराचा व्याप लागला. नेमका व्याप काय लागला? घरामध्ये लग्न काय म्हणला, आणि घराचा व्यापार काय म्हणला, शेती काय म्हणला, आणि देवाकडेला महाराज असे फुरसुतच नाही म्हणला. लोक काय म्हणतात अलीकडं, मरायला फुरसुत नाही म्हणतात. मरायला होय, मरायला वेळ नाही आपल्याकडं, आम्हाला मरायला वेळ नाही. लोक सहज म्हणतात मरायला वेळ नाही. देवाकडं कधी येऊ, देवाचं नाम चिंतन कधी येऊ, जेव्हा झटका बसल तेव्हा कळलं मग आम्हाला देवाकडं कधी यावं ते. किल्लारी कशामुळे घडली? किल्लारी आठवते का तुम्हाला? किल्लारी काय होतं? किल्लारीचं अस्तित्व. किल्लारीला लोक असंच करू लागलं, देव विसरला, धर्म विसरला, आणि संसारामध्ये मौज मध्ये मस्तीमध्ये जगू लागले. किती मस्ती! गणपतीमध्ये ऐन गणपती पुढे बसवला, आणि गणपतीचा उत्सव चालू, आणि गणपतीच्या पुढे कळालं की बावना द्यायचा खेळ. गणपतीच्या पुढे, गणपतीच्या मंडपामध्ये, देवीच्या मंडपामध्ये पाप आहे पाप. आजही गावगाव फिरतो आम्ही, गावगाव बघतो. इकडं गणपती चालू, सप्ताह चालू, इकडं देवी चालू, आणि गणपतीच्या माग, स्टेजच्या माग रमान रमी. गणपतीच्या नावाखाली ऑर्केस्ट्रा, गणपतीच्या नावाखाली नको तू दांगड दिंगा. वरातीमध्ये काय? गणपतीच्या या बसव जयंतीच्या वरातीमध्ये, छत्रपती शिवरायांच्या जयंती वरातीमध्ये काय, त्या गणपतीच्या उत्सवाच्या वरातीमध्ये काय, खाऊन पिऊन नाचायला लागले. किल्लारीला असे लोक माजले. देवाचं भजन नाही, कीर्तन नाही. बसवायला गणपती बसवला, आणि त्याच्या पुढे नुसता पापच. सगळा उभा गोंधळ. कुठपर्यंत सण होईल? गणपती झाला, गणपतीचं विसर्जन झालं, आणि विसर्जन झाल्याबरोबर गणपती विहिरीत पडला. विसर्जन करून लोक घरी आले, आणि घरी येऊन फक्त लोक झोपले. झोपल्यानंतर पाप एवढे झाले होते, डगमगली ही धरणी माता, पाप वाढलं भारी. डगमगली ही धरणी माता, पाप वाढलं भारी. बसवलिंगा दुनिया बिघडली सारी. देवालाही पाप पाहवलं नाही. देवाला विसर्जन झालं, लोक विसर्जन कर येऊन घरी झोपले. झोपल्या बरोबर झोपीमध्ये सगळ्या गावाला झोपू दिलं, आणि झोपल्यानंतर जिथं पाप झालते ना, बरोबर त्याच गावामध्ये, किल्लारीच्या गावामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू निघाला. भूकंप झाला. रात्रमध्ये झोपमध्ये गाव सपाट गाव. तुम्ही किती देवाच्या पुढे जाता? आमच्या जीवनामध्ये
पाप वाढीत निश्चिंत हे होणार आहे, निश्चिंत होणार आहे. पाहणारा तो आहे, तो भगवंत आहे. म्हणून सुख झाले फार देवानं दिलं, आम्ही अभिमान करू नये. आणि दुःख झालं म्हणून आम्ही जीवनात थकीत होऊ नये. या जीवनाला विसरू नका. सगळं करता तो आहे, त्यानं सांभाळणारा तो आहे, झोपी घालणारा तोच आहे, रोज अन्न खाऊ घालणारा तोच आहे. एवढं नाही, आमच्या श्वासाची तुझी करता करविता, तुझी करता करविता, तुझी करता करविता, तुझी करता करविता, देवा होगी तुझी सत्ता, तुझी करता करविता, देवा होगी तुझी सत्ता, देवा होगी तुझी सत्ता, तुझी करता करविता, तुझी करता करविता, तुझी करता करविता, देवा होगी तुझी सत्ता, देवा होगी तुझी सत्ता, सगळं प्रारब्ध त्याच्या हातामध्ये. श्वास देणारा तो आहे, आम्हाला कणाकणाची व्यवस्था करणारा तो आहे, आम्हाला जेव घालणारा तो आहे, झोपवणारा तोच आहे आणि सकाळी उठवणारा तोच आहे. महाराज म्हणतात, या जीवनामध्ये संसारामध्ये सुख दुःख हे सगळं कसं आहे, सगळं कसं आहे हे आमच्या प्रारब्धानुसार आहे. हे देव याच्यामध्ये काही करत नाही. हे कसं मिळतं? आमच्या प्रारब्धानं मिळतं. संसारातला लाभ सुख दुःख हानी, या संसारातल्या लाभ हानीमुळं चांगलं झालं आणि वाईटही झालं म्हणून देवाला विसरू नका. उलट देवाला दुःख मागून घ्या. का मागून घ्या? कारण माणसं दुःखामध्ये तर देवाचे ध्यान करतात, सुखामध्ये देवाचे ध्यान येते काय? आनंदामध्ये देवाचे ध्यान येते का? चांगल्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये, आनंदाच्या सुखाच्या सोहळ्यामध्ये देवाचे ध्यान येत नाही. म्हणून महादेवी अक्का महादेवी माता देवाकडे दिली आणि चन्न मल्लिकार्जुनाला देवा म्हणली, देवा माझ्या जीवनात दुःख दे. काय म्हणते महादेवी? देवा चन्न मल्लिकार्जुना माझ्या जीवनात मला दुःख दे. का दुःख दे? देवा तू जर दुःख दिलायस तर तुझी ध्यान येईल. मग दुःख किती दे? मला माझ्या नवऱ्यानं घराबाहेर काढावं, दुःख घराबाहेर काढावं. 4 दिवस मी दारोदार फिरावं, 4 दिवस दारोदार फिरावं, कुटका मागावा, रोटी मागावी, मला कोण कुटका सुद्धा देऊ नये. 4 दिवस अन्न मिळू नये, कोण मिळू नये, कोणी मला भीक घालू नये. आणि एखाद्या माऊलीला दया आली आणि कोणी दयेनं माझ्या हातामध्ये इको कमी करा, माझ्या हातामध्ये अर्धा कुटका टाकला तर अर्धगाठ कुटका खावा म्हणलं, खाण्याच्या अगोदर कुत्रे यावं आणि कुत्र्यानं ते कुटका घेऊन निघून जावं, ते कुटका मी मला खायला मिळू नये. देवी, अगं महादेवी, एवढं दुःख का मागून घेते, का मागून घेते? कारण माझ्या चन्न मल्लिकार्जुन देवा, सुखामध्ये तुझं ध्यान कधीच येत नाही, आनंदामध्ये तुझं ध्यान कधीच येत नाही. आनंदामध्ये काय आठवतंय? आनंदामध्ये संसार आठवतो, सुखामध्ये लेकरबाळ आठवतात, सुखामध्ये घर वैभव आठवतं. दुःख आलं, आली या संकट नाम घेई निराकंठ, नाम घेई निराकंठ, घेई निराकंठ. आली या संकट नाम घेई निराकंठ, नाम घेई निराकंठ, नाम घेई निराकंठ. आली या संकट नाम घेई निराकंठ, नाम घेई निराकंठ, नाम घेई निराकंठ. आली या संकट नाम घेई निराकंठ, नाम घेई निराकंठ, नाम घेई निराकंठ. संकट आलं की देवाचा धावा करतो, देवाची ओढ करतो. शिवहार शिवहार शिवहार, संकट आलं की देवाचा धावा, देवा धाव, देवा धाव, संकटात देवाचा धावा. पण ऐका,
या सुख दुःखाला, या आनंदाला देव दुःखही देत नाही आणि देव सुखही देत नाही. संत काय म्हणले? देव तुम्हाला दुःखही देत नाही, देव सुखही देत नाही. मग आमच्या जीवनात हे सुख दुःख कशामुळे येतात? हे नको ते दुःख का येतात? का असे प्रसंग येतात? अवेळी, नको त्या वेळी, नको त्या घटना का होतात? आमच्या पोटचं पोरग जात हो का. इथं या रोडवर बिजूर आहे बघा, बिजूरला 2 दिवसाखालची घटना आहे. 2 दिवसाखाली साधं गरीब कुटुंबातलं गोविंदराव पाटील बिजूरकर कीर्तनकार आहेत ना, त्यांचा पुतण्या, चुलत भावाचा मुलगा. अण्णा एकच मुलगा, मुलाचं लग्न झालं. एक मुलगा एक मुलगी, मुलीचं लग्न झालं, मुलाचं लग्न झालं. मुलाला 1-1.5 वर्षाची मुलगी आहे आणि ती मुलगी आहे आणि एकच पोरग शेळ्या वळायला 2 दिवसाखाली शेताला गेले. आणि रानात शेळ्या वळत असताना पाणी प्यायला हिरीत उतरले आणि हिरीत उतरल्यावर पाणी पिताना काय पाय घसरला की हिरीतच मरून पडले. संध्याकाळी त्याला घराबाहेर त्या विहिरीच्या बाहेर काढलं आणि विहिरीच्या बाहेर काढल्यानंतर त्याला गावात आणलं, माती केली. आज त्यांच्या आईवडिलाला भेटलोय. लेक मायबाप धरणीला पडले. धरणीला ते लोक काय म्हणतात, महाराज का आमच्या जीवनाला दुःख आलं? एकच पोरग होतं. माझ्या वडिलाला मी एकच होतो. त्या मिरड्या पोराचं बाप मला सांगू लागलं, मी एकच असताना मला एकच पोरग झालं. आणि महाराज एवढ्या गरिबीचा संसार, कधी कुणाचं वाईट केलं नाही, कधी दुःख दिलं नाही, कधी नको त्या कामाला गेलो नाही. केलं तर चांगलं काम केलं. का माझ्या नशिबाला आलं? काय मी पाप केलं? एकुलतं एक पोरग, तरुण बाण पोरग, एकच पोरगी, त्याच्याही पोटाला नात झाली. 1.5 वर्षाची नात आहे आणि माझ्या पोराला असं अकाली मरण काय यावं? काय देवाचं काय पाप केलं? देवाला असं काय केलं? का माझ्या देवानं जीवनात प्रसंग आणावा? जीवनात प्रसंग येतील, वाईट प्रसंग येतील. हे दुःख आहेत. काय दुःख आहेत? कधीच येऊ नये जीवनात दुःख. बघा, बालपणामध्ये आई जाऊ नये. काय दुःख आहे जीवनातले? बालपणामध्ये आई जाऊ नये, तारुण्यात पोटचं तरणबाण पोरग जाऊ नये आणि म्हातारपणामध्ये तारुण्यात पत्नी जाऊ नये. बालपणात आई जाऊ नये, तारुण्यात पत्नी जाऊ नये आणि म्हातारपणामध्ये पोटचं तरणबाण पोरग जाऊ नये. याच्या एवढं दुःख जगामध्ये कोणतं मोठं नाही. हे जर दुःख आले तर मग आम्ही देवाला नाव ठेवू नये. हे मग कुणाला नाव ठेवावं? महाराज, देव आम्हाला सुखही देत नाही, दुःखही देत नाही, मग हे कशामुळे येत आहेत? लक्ष्मण महाराज म्हणतात, देव आम्हाला सुख देत नाही, दुःख देत नाही. हे कोण दुःख देतं, सुख देतं? आमचे कर्म आम्हाला सुख दुःख देतात. आनंद दुःख हे आपल्या हातात नाही. ते कुणामुळे होतं? ते देवाच्याही हातात नाही. मग का दुःखाचे प्रसंग येतात? ऐका, तुम्ही आम्ही आज जर सुखात असाल किंबहुना दुःखात असाल, तुम्ही आम्ही आज ज्या परिस्थितीला आहोत याचं कारण देव नाही, याचं काम तू कर्म, आपलं कर्म आहे. या माग काय आहे? याचं कारण आपलं कर्म आहे. कर्म जर वाईट झालं, कर्म चुकलं, दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कर्म चांगलं असेल, आमच्या जीवनात दुःख येणारच नाही. आणि कर्म बिघडलं, हे आमच्या हातात आहे. आम्ही जर आज आनंदात असाल, आमचं कर्म आमच्या पुढे.
बघा 2022 मध्ये एक घटना घडली. कुठं? रायगड जिल्ह्यामध्ये इरिशाळवाडी गावाचं नाव होतं. इरिशाळवाडी कुठं? रायगड जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये इरिशाळवाडी. आणि त्या इरिशाळवाडीला काय झालं, पाऊस लागला, पाऊस. किती पाणी? महिना 2 महिने पाणी. आणि कोकणामध्ये आधीच पाण्याला कमी राहत नाही. एवढा पाऊस, इतका पाऊस, सारखी झडच लागली. एवढी झड झाली, 2 महिने पाणी थांबायचं नावच घेना. आपण काय म्हणता, खडा फुटला म्हणता गावरान भाषेमध्ये. जिथं पाय मारला तिथं पाणी निघू लागलं. एवढं पाणी झालं, इतकं पाणी झालं. आणि मग त्या गावामध्ये सगळं गाव एका दिवशी झोपलं. आणि ते इरिशाळवाडी गाव नावाचं जे गाव आहे ना, ते डोंगराच्या पोटाला आहे. एकदम डोंगराच्या पोटाला. गाव किती? नेमकं 15-16 घराचं गाव असेल. वाडी 15-16 घराचं मोजून. गावामध्ये लेख माणसं किती? मोजून माणसं 100 माणसं गावात असतील त्या. आणि मग गावात हनुमान मंदिर. त्या गावातले लोक समाधान झोपली. आणि पाऊस 2 महिन्यापासून सारखं पाणी. आणि गावातले 5-7 म्हातारे घरी झोप येईना म्हणून गावाच्या बाहेर हनुमान मंदिरात येऊन झोपले. आणि मारुती मंदिरात येऊन झोपल्यानंतर 12-1चा टाइम. आणि संध्याकाळी 12-1 वाजता मध्ये असा आवाज आला, गडगड आवाज आला, पडल्यासारखा आवाज आला. बघितलं लोकांनी उठून गावामध्ये. म्हातारे उठले मंदिरातले. झालं काय? काय पडलं? एखादी आवाज गडगडल्यासारखा, काहीतरी पडल्यासारखा आवाज, घोर पडल्यासारखा आवाज आला. उठून बघले तर काय, गावाकडं बघलं, गाव गायबच. काय? गाव गायब. गाव कुठं? माळाच्या डोंगराच्या पोटात गेलं होतं. सगळं डोंगर गावावर आणि गाव सगळं त्या डोंगराच्या पोटामध्ये गेलं. म्हातारे रडू लागले. 5-6 म्हातारे वाचले. सकाळी प्रशासन आलं, लोक आलं आणि लोकांनी येऊन पाहणी केली. गावामध्ये किती माणसं गेले. तिथल्या अंगणवाडी सेविकेंनी बाजूच्या गावच्या सांगितलं, या लेकरं गावामध्ये या डोंगराखाली गेलेले लेकरं किती होते. जन्मले नवजात शिशू 1 महिन्याचे, 8 दिवसाचे ते 8 1 वर्षाच्या मधले 12 ते 15 लेकरं गेले. गाई, वासरं, जनावर जवळजवळ 87 माणसं, लेकरं बाळ सगळी त्या डोंगराखाली ढिगाऱ्याखाली गेले. 15 लेकरं मेले, जनावर मेले. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, माणसं गेले असतील, जनावर गेले असतील, त्या महिन्याच्या 8 दिवसाच्या लेकराचं काय पाप असेल हो? काय गुन्हा असेल? त्यानं काय पाप केला असेल? त्यानं दुनिया बघितली नव्हती. त्या ढिगाऱ्याखाली त्यांचं मरण आलं. कशामुळं? काय चुकलं? देव देते काय हे? देव करायला बसला का? अजिबात नाही. हे संकट जे येतात ना, हे जीव दुःख येतं ना, हे देव आपल्या जीवनात येत नाही. मागील जन्माचं, अनोख जन्मीचं कर्म तुमच्या आमच्या पुढे येतं. कर्म कधीतरी चुकलं, लोक म्हणतात मग आता, महाराज या जीवनात तर मी कधी कोणाला वाईट बोललो नाही, कधी कोणतं वाईट केलं नाही, या हातानं कोणाचं चुकीचं कामही केलं नाही. माझ्या जीवनाला दुःख का यावं? का माझ्या जीवनाला दुःख यावेत? कुणाच्या आद्यात नाही, मधात नाही. या जन्मीत कुणाच्या आद्यात मतात नव्हतात, पण मागल्या जन्मामध्ये गावाच्या गावा काड्याच केल्या. कधी कुणाची चोरी खो दिलं नाही, कधी कुणाच्या माणसात माणूस ठेवला नाही, कधी कुणाला नीट बोलला नाही, कधी सप्त्यात आला नाही. सप्ताह करायला चालू केला तर लोकांनी काम केलं. सप्ताह चालू केला, उभं केलं. सप्त्यात काय पडलंय? काय सप्त्यामध्ये पडलंय? कोणतं लोक सुधारलंय? आम्ही सप्ताह तर करू दिलं नाही. सप्ताह करणाऱ्याला नाव ठेवले. पाप कर्म आहेत. आणि हे कर्म काय करतात? आमच्या जीवनामध्ये पापाचं गाठोड करतात. कोणाची निंदा केलेली, वाईट व्यसन केलेले, नको त्या दृष्टीनं दुसऱ्याकडं बघितलेलं, बाईलेकीकडं, दुसऱ्याच्या पत्नीकडं वासनेनं जरी बघितलं, उगा डोळ्याची नजर वाकडी करून जरी बघितलं, ते आमचं पापाचं गाठोड होतं. पुढच्या जन्मामध्ये आंधळ होऊन जन्माला यावं लागतं. शिवहार शिवहार शिवहार. जीवन कसं जगावं, जीवन कसं जगावं? बसवना सांगतात, जीवन जगताना जीवनामध्ये कर्म चांगली करा. काय करा? करू नये चोरी. बसवना म्हणतात, कळबेड कुळबेड. चोरी करू नका, हत्या करू नका, वाईट बोलू नका, कोणाला वाईट नजरेनं पाहू नका, या हातानं कोणाचं वाईट कर्म करू नका, स्तुती करू नका, अभिमान करू नका, मीपणा करू नका, गर्व करू नका, अहंकार करू नका. काय करा? एकच काम करा, या हातानं करता आलं तर लोकांचं चांगलं करा. माणसाचे हात आहेत, याच जन्माला आल्यानंतर या हातानं दुसऱ्याला चारवता येतंय. कधी बघितलं का प्राण्यांना हातानं चारवलेलं? मायबापाची सेवा करता येते, समाजाची सेवा करता येते,
गावाची, देशाची, धर्माची या हातानं सेवा करता येते. ज्या हातानं चांगलं करता येतं, या हातानं टाळी वाजवता येते, परोपकार करता येतात, या हातानं कोणाचं वाईट करू नका. या मुखानच, याच मुखानं देवाचं भजन करता येतं, त्याचं नामचिंतन करता येतं, प्रेमाचे शब्द बोलता येतं, समाज जमवता येतो, गावच्या गावा आपले करता येतात, लोक जीवा पाड प्रेम करतात. ही एकच ही वाचा आहे. आणि हे वाचेचे शब्द चुकले, कोणाची निंदा करायला लागलात, द्वेष करायला लागलात, नको ते बोलायला लागलात, पाप करायला लागलात, वाचेचं पाप होतं, मुक म्हणून जन्माला यावं लागतं. हे पाया आहेत. याच मानवी जन्माच्या पायामध्ये संतांच्या संगतीत जाता येतं, पावले खेळता येतात, दिंडीला जाता येतं, मनमत माऊली पाहता येतात. आणि या जन्माला येऊन या पायानं मंडपात न येता, दिंडीमध्ये न जाता, गुरुमाऊलीकडे न जाता, धाब्यावर जर गेलो, नको त्या पापाच्या ठिकाणी गेलो, दुसऱ्या जन्मामध्ये लंगड होऊन जन्माला यावं लागते. मग महाराज म्हणतात, या डोळ्यानं वाईट कर्म करू नका, या तोंडानं कोणाची निंदा करू नका, या हातानं वाईट कर्म करू नका. करता आलं तर काय करा, एकच काम करा. काय करा? शंकर उमा रात्रंदिन चिंता केली जरी फार, तरी ते होणार चुकेना हो. किती चिंता केलात, किती दुःख केलात ना, किती घरात बसलात, जे होणार आहे ते होणारच आहे. जे आहे प्रारब्धामध्ये लिखित आहे, त्या लिखित कर्माला कोणी बदलू शकत नाही. मग या जन्मात आल्यानंतर प्रारब्ध कोणी बदलू शकत नाही, आमचं भाग्य कोणी बदलू शकत नाही, आमचं कर्म कोणी बदलू शकत नाही. आम्ही काय करावं? कर्म आम्ही जर आमचं भाग्य बदलता येत नसल, आमचं प्रारब्ध बदलता येत नसल, तर एक काम करा, हे प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य फक्त 2 लोकांकडे आहे. आमचं भाग्य बदलण्याचं सामर्थ्य 2च गोष्टीत आहे. भाग्यही बदलता येतं. भाग्य बदललं कोणी? संतांनी भाग्य बदललं. यम वन्नी त्यासी दुरोनिया, यम सुद्धा घाबरून निघून जातो. भाग्य बदलता येतं, पण कशाच्या बळावर? नामस्मरणाच्या बळावर, कर्माच्या बळावर. कर्म जर स्वहित झालं, बोलू नका, शांत बसा. कर्म जर चांगलं झालं तर जीवनामध्ये भाग्याचा सुद्धा कायापालट होतो. पण महाराज म्हणतात, संसारातलं भाग्य बदलता येत नाही. काही करा, किती चिंता करा, किती घोर करा, संसाराचा बदलताच येत नाही. मग संसाराचा चिंता करण्याऐवजी, संसाराचा घोर करण्याऐवजी संसार कसा करा? संसार देहानं करा, करायचा म्हणून करा. या जन्मात आल्यानंतर कर्तव्य म्हणून संसार करावा. आणि आम्ही मनानं काय करावं? आम्ही आमच्या हृदयानं, आमच्या अंतकरणानं एकच काम करावं, त्याचं भजन करावं. अंतरंगानं कुठं असावं? आमच्या मनातून आम्ही भगवंताजवळ असावं. केवळ आम्ही कुठेही असू द्या, मनामध्ये एकच भजन असावं, देवाचं नाव, नामस्मरण, भगवंताचं चिंतन. आणि हातानं फक्त काम करावं. हातानं काम आणि मुखानं नाम, या जीवनाचा असा अध्याय असावा. आणि असा अध्याय असेल जीवनामध्ये आमचं कर्म, आमचं जीवनानं होणारं प्रारब्ध, आमचं प्रारब्ध सुद्धा, येणारा जन्म
सुखाचं कर्म होतं. आमचे जे कर्म आहेत ते विहित होतात. याचाच अर्थ काय? आमचं जे कर्म येणार आहे त्याला बदलण्याचं भाग्य आमच्या नामस्मरणात आहे. किंबहुना नामस्मरण घडलं नाही होतं काय? आमचं प्रारब्ध बदलताच येत नाही. कसं बदलता येत नाही? एका सुंदर दृष्टांतात सांगतो. भजन करा. शिवहार शिवहार. एका माणसाला यम न्यायला आला. कोण? यम. यम न्यायला आल्यानंतर त्या माणसाकडे आला आणि त्या गावात आल्यानंतर असं तुमच्या गावासारखं गाव होतं. गावामध्ये आला आणि गावामध्ये आमच्या डमरू सारखा हुशार माणूस होता, आमच्या हनुमंतराव सारखा. ते काय भियाचं नाही कोणालाच भियाचं नाही. आता यम न्यायला आला म्हणल्यावर यम आला आणि त्याच्या घरी गेला. बघ मी आलो, हम है यम, यम है हम. यम म्हणला मग आता चला तुमचं गणित संपलं, चला कुठं जायचंय? यमलोकाला जायचंय, तुमचं प्रारब्ध संपलं, चला. त्यानं म्हणल्या बरोबर. ते जरा हुशार होतं माणूस, गिराईक गावातलं. हे माणूस का म्हणलं, आबा बाबा बाबा यमदेवा, आणि तुम्ही आलो का? हो आलो. आणि कधीच येणं आता कस काय ना? अरे तुझं संपलं म्हणून आलो. बरं आलाव त्याला काय गडबड आहे? जाऊत की म्हणला, जाऊत की. मग नाही म्हणला तुम्ही कधीच येईना. आणि आलाव तर काही पोहे नाश्ता पाणी काही होतंय का? यमाला म्हणलं. यम म्हणला मला बघल्याबरोबर लोक घाबरतात, लोक रडतात, लोक पळून जातात, लोकांची सळो की पळ होते, लोकांना सुधारणा मला बघल्यावर. आणि हे तर गिरायक नवीन दिसाले मला, भिना बी मला भिनाय हालय म्हणला. आणि भिनात हालाय तो वरून काय मला नाश्ता करताव काय बघूतच म्हणला. आणि यमानं त्याला सांगितलं काय अडचण नाही, हो म्हणला, करूत म्हणला नाश्ता. मग ते माणूस जरा हुशार होतं, त्यानं काय म्हणला नाश्ता काय करू नाश्त्याला? तुमच्या मनावर. मग यम म्हणला माझी बायको पोहे लई छान करते म्हणला. काय? कांदा पोहे. बायकोला सांगितलं अगं कधीच न येणारा पाहुणा आलाय आणि सुंदर कांदा पोहे कर म्हणला. पोहे केले, असे कांद्यात पोहे केले, मध्ये काय ते सुंदर पोहे केले, मला पोहे आवडतात म्हणून सांगितलं बरं का फक्त. आणि असे पोहे केले, कांदा पोहे केले. उन्हाळ्याचे दिवस होते, मठ्ठा आणला, लस्सी आणली आणि अशी जगभर लस्सी मठ्ठा आणला. आणि यम आला म्हणला खात पोहे. यम पोट भर पोहे खायला लागला, लस्सी दिली, ताक दिली प्याला. पण लस्सी मध्ये या माणसानं गुंगीचं औषध टाकलं होतं. कशाचं औषध? गुंगीचं औषध. यमानं पोहे खात खात, लस्सी पीत पीत, लोहे कासी पोहे खाले. पोहे खात खात खात, लस्सी पीत, ताक पीत पीतच आडवं पडलं यम. पोहे तसेच थंडगार झोपलं यम. उन्हाळ्याचे दिवस होत, कूलरचं वारं लावलं, थंडगार वारं लावलं. यम खात खात थंडगार झोपला. गुंग कधी लागली? गुंगीचं औषध टाकलं होतं मध्ये. यम थंडगार झोपला आणि झोपल्यानंतर 2 घंट्याला चेवाला यमाला. आणि येऊ जेस्तोर यमाला गुंग लागली. या पठ्यानं काम काय केलं? त्या यमाची डायरी काढली, डायरी आणली होती यमानं. आणि डायरीवर याचं नाव आलं होतं. कोणाचं? या माणसाचं. पहिल्या पानावर नाव फलाना फलाना याचं नाव. मग यानं काय म्हणला, बरं म्हणला मला न्यायला आला काय म्हणला, आपण बी माणूस आहो म्हणला. जगात सगळ्यात बैमान प्राणी माणूस, सगळ्यात बैमान प्राणी माणूस आहे. याच्या एवढं हुशार कोणीच नाही. पण ऐका, तरी ते होणार चुके ना हो. किती हुशारी करा, किती चालाकपणा करा, काळाच्या पुढं कोणाची चालाकी चालणार? देवाच्या पुढं किती चालाकी राहू द्या, किती पाटीलकी असू द्या, किती पैसा असू द्या, काहीच जमना. आणती काहीच कामावर येत नाही. चालाकी केला, काय चालाकी केला? यानं म्हणला आपलं नाव आलंय म्हणला डायरीवर, पहिलं पान याच्या नावाचं पान आलं होतं. मग काय करतो म्हणला, पान फाडलं यानं. आणि पान फाडलं आणि त्या डायरीमध्ये सगळ्यात शेवटी लावलं खालून. काय केलं यानं? डायरी काढली, डायरीचं पान काढलं, फाडलं आणि सगळ्यात शेवटी लावलं. एवढी डायरी होती, काय 7-8 हजार 10,000 पानाची डायरी होती. काय की एवढी मोठी डायरी, यमाची डायरी. आणि यमाचं पान फाडलं याच्या नावाचं, डायरीच्या खालून लावला. जमलं की म्हणला आता यम उठतोय बघतोय म्हणला डायरी आणि आपलं नावच आहे ना, निघून जावं लागतंय म्हणला यमाला गुन्हानं. नेता येतंय का? नाही म्हणला. समाधान बसला आता वाट बघत. 2 घंट्याला यम उठलं. यम उठल्यावर यमानं बघितला, आबा बाबा बाबा म्हणला काय झोप लागली, काय कूलरचं वारं, काय बाहेर वातावरण तापलंय, मग सूर्यनारायण तापलाय म्हणला. आणि एवढं त्या वातावरणामध्ये एवढे थंड गरम गरम पोहे, मठ्ठा, लस्सी, आणि कधी झोप लागलेली नाही, कळालंच नाही मला. आणि एवढ्या लोकायला नाही आलो म्हणला, एवढे गिराईक नेलो म्हणला, कधीच तुझ्यासारखं गिराईक भेटलं नाही. काय पाहुणचार केलो, काय पोहे केलो, काय लस्सी केलो, आबा बाबा बाबा लय आनंद झाला म्हणला. आणि मग आता मी तुमच्यावर खुश झालो, प्रसन्न झालो. आणि म्हणून तुमच्यावर प्रसन्न झाल्यामुळं, आनंदी झाल्यामुळं आता मी तुला न्यायला आलो होतो. कशामुळं?
नाव तुझं आलतं मला नंबर 1 ला, तुझं नाव आलं होतं डायरीमध्ये, तुला न्यायला आलतो. आता तुझ्यावर खुश झालो, प्रसन्न झालो, म्हणून आता डायरी पहिल्या पानापासून नाही म्हणला, डायरीची सुरुवात खालच्या पानापासून सुरुवात करतो म्हणला. काढलं पान खालचं, शेवटून काढलं, शेवटी काढल्या बरोबर याच नाव निघालं. तरी ते होणार चुके ना हो. देवाच्या दारामध्ये, परमार्थामध्ये, या माणसाच्या जीवनामध्ये किती चालाकी करा, किती देवाला चुकला ना द्या, किती देवापासून दूर जा. 7 दिवस सप्ताह आहे, काय होते जाय ना गेलं. करणारे करतात, भजन करणारे करतात, सप्ताह करणार, आपल्या एकानं काय फरक पडणार आहे, काय फरक पडणार आहे. ऐका, कर्म दुसऱ्याचे आपल्या जीवनात येत नाहीत, अजिबात येत नाही. तुमचं आमचं कर्मच आपलं जीवन ठरवतं. कर्म जसे असतील तसं जीवनात सुख येईल, तुमचे लेकरं घडतील, आपलं आयुष्य घडल, संसार सुखाचा होईल. आणि इथं जर या जन्माला येऊन देवावर सोडला, देवाला विसरला, धर्माला विसरलो, चिंतनाला विसरलो आणि आपण एकटं करण्यानं काय होईल ते जर म्हणलो, तर त्या एका गावात जसं त्या हौदामध्ये लोकांना पाणी जमा केलं, पाणी जमा होतंय आणि मग आमच्या जीवनाला काय येतंय, दुःख येतंय, दुःख येतं, दुःख येतं. आणि मग लक्ष्मण महाराज म्हणतात, जीवनाच्या दुःखाच्या फेऱ्यातून, भरोगाच्या फेऱ्यामधून, या आकस्मित दुःखातून दूर जायचं असेल आणि लेकरं बाळ जर आनंदानं बघायचे असतील, संसार सुखाचा बघायचा असेल, तर एक काम करा. काय काम करा? हे सगळं चिंता सोडा, दुःख सोडा. संसार माझा माझा म्हणू नका, लेकरं बाळ माझी, संसार माझा, आणि याच्यामध्ये गुरफटून राहू नका. काय करा? संगती करा, देवाची संगती. निसंग स्नेहाळे केले मज. कुणाची संगती? नामस्मरण करा, भगवंताचं भजन करा. किती भजन करा? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये प्रभु पाहिले का प्राणी तीरधाम. 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 प्रभु देवाच्या चरणात राहा, आयुष्यभर भजन करा, नामस्मरण करा.
जर संतांची संगती केली, भगवंताच्या चरणाची संगती केली, नामचिंतनाची